नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत फणसाची भाजी। चला तर मग पाहूया, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे बघा मस्त असा फणस घेतलेला आहे, कच्चा फणस, याला कोयरीसुद्धा म्हणतात। तर हा कट करण्याआधी चाकूला किंवा सुरीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो चीक असतो तो जास्त चाकूला लागत नाही। तर इथे बघा मी त्याचा देठ कट करून घेतला आणि आता गोल कापं करून घेते। तुम्ही गोल कापांच्या ऐवजी एकाचे 4 तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। तर हा थोडा कडक म्हणजे टणक असतो आणि चीक याचा भरपूर असतो, त्यामुळे तेल लावूनच चाकूने कट करून घ्यायचं। तर इथे बघा मी सगळं कट करून घेतलं आणि असे छोटे छोटे तुकडे करून त्याचे जे वरचे काटे आहेत ना, तर ते काटे काढून घ्यायचे। तर हे काटे न काढता उकडून नंतर काटे काढू शकता, किंवा मी आता कृतीत जसं दाखवते त्याप्रमाणे आधी त्याचे काटे काढायचे आणि मग उकडून घ्यायचं। फणसाचा वरचा टणक भाग जो आहे तो आधी काढून उकडून घेतल्यामुळे वेळही वाचतो आणि आपलं काम सोपं होतं। तर इथे बघा मी वरचे संपूर्ण काटे काढून घेतले आणि आता त्याचे छोटे छोटे काप करून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। तर हे भांडं थोडं छोटं पडलं, त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलं आणि यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि कुकरला 3 शिट्या करून घ्यायच्या आणि पाणी थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही। तर इथे बघा 3 शिट्या करून मस्त असं फणस जो आहे तो शिजलेला आहे। आता एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये पसरवून घ्यायचं आणि कृतीत दाखवते त्याप्रमाणे असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान अशी भाजी मोकळी करून घ्यायची। तर इथे बघा संपूर्ण अशी भाजी जी आहे ती मी मोकळी करून घेतली आहे। तर ही फणसाची भाजी किंवा कोयरीची भाजी खूप मस्त आणि अप्रतिम अशी लागते। आणि बघा इथे संपूर्ण असं छान असं कुस्करून घेतलेलं आहे मी बघा। आता आपण फोडणी देऊयात। तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, तेल गरजेनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, त्यानंतर थोडासा हिंग घालायचा पाव चमचा, त्यानंतर मिरच्या घालायचा। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे मी 2 कांदे वापरले आहेत आणि हे सुद्धा छान असं 2 मिनटं परतून घ्यायचं। तर छान असं कांदा मऊ होईपर्यंत भाजून घेतले मी। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता हे छान परतून घेतले। आता आपण जी भाजी कुस्करून घेतलेली होती फणसाची, तर ती यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा चांगलं 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। तर इथे बघा मी छान असं परतून घेतलं। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर आपली भाजी ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे। छान असं परतून घेतले बघा 1 ते 2 मिनटं आणि आता झाकण लावायचं आणि 5 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनटानंतर बघा मस्त आपली भाजी शिजलेली आहे बघा, मस्त खमंग असा वास येतोय आणि ही भाजी जी आपली तयार झालेली आहे। तर आता वरून कोथिंबीर घालायची छान बारीक चिरलेली आणि ओलं खोबरं घालायचं आहे। ओल्या खोबऱ्यामुळे फणसाच्या भाजीला खूप छान अशी चव येते। तर मस्त असं छान परतून घ्यायचं। खाण्यासाठी छान अशी मस्त तयार झालेली आहे फणसाची भाजी। काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? बघा किती मस्त अशी झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।